लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो बघा, अखेर या ठिकाणी 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच्या वाटपाचा पहिला जीआर या ठिकाणी आलेला आहे। तो जीआर कुणाचा आलेला आहे? महिला व बाल विकास विभागाचा आहे का दुसऱ्या विभागाचा आलेला आहे? त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरुवात झालेली आहे लाडक्या ताईंनो, आणि या ठिकाणी तुम्हाला आता पहिला जीआर आलाय, दुसरा जीआर कधी येणार, तिसरा जीआर कधी येणार आणि तुम्हाला ऍक्च्युअल वाटप कधी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत असेल की आम्हाला सर 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, आमची पडताळणी चालू आहे, मग आम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे का नाही, त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि मी लाडक्या ताईंनो सकाळी तुम्हाला सांगितलं होतं बघा, तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे या ठिकाणी, त्याच्यानुसार बघा पहिली गोष्ट या ठिकाणी अन्नाची गोष्ट ठरलेली आहे। चला बघूया या ठिकाणी नेमका कोणत्या कोणत्या ताईला लाभ भेटणार आहे, किती ताईला लाभ भेटणार आहे। त्या लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत 13 हप्ते जमा झाले आहेत का? 13 हप्ते जमा झाले असतील तरच तुम्हाला या जीआरचा उपयोग होणार आहे। कारण की तुम्हाला आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वात जास्त वाट बघणारा हा हप्ता आहे आणि या हप्त्याचा पहिला जीआर या ठिकाणी आलेला आहे। आज या ठिकाणी हा जीआर आलेला आहे। तर किती निधी मंजूर झालाय ते आपण या ठिकाणी व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर 3000 रुपये हप्ता भेटणार आहे का 1500 रुपये हप्ता भेटणार आहे, कारण की बघा निधी किती मंजूर झालाय याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। तर सरकारकडे परत एक आपली विनंती आहे की एक मोठा जीआर यायचा बाकी आहे, त्या जीआर मध्ये कमीत कमी या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे एकत्र टाकावे ही सरकारकडे विनंती असणार आहे। कारण की मोठा जीआर, परत सांगतो लाडक्या ताईंनो, जो मोठा निधी असतो तो निधी अजून महिला व बाल विकास विभागाचा जीआर अजून आलेला नाही। उगाच बरेच जण तुम्हाला वाटत असेल की जीआर आला म्हणजे खूप मोठी गोष्ट, असं नाही। महत्वाचा महिला व बाल विकास विभागाचा जीआर अजून आलेला नाही, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या। त्याचबरोबर कोणत्या तारखेला मग हप्ता भेटणार आहे, 14वा हप्ता कधी भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। चला व्हिडिओला तर सुरुवात करूया, वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट बघा, या ठिकाणी जीआरची दिनांक तुमच्या समोर दिसत आहे 9/9/2025। आजचीच ही बातमी तुमच्या समोर आहे। 9/9/2025 चा म्हणजे आजचा हा जीआर आलेला आहे। विभागाचे नाव बघा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग। बघा सामाजिक न्याय यांच्याकडून हा तुम्हाला निधी भेटलेला आहे। महिला व बाल विकास विभाग याच्यातून तुम्हाला अजून पैशाचा जीआर आलेला नाही। पहिला जीआर बघा, लक्षात घ्या 3 जीआर येत असतात, तर यातला पहिला जीआर आलाय। महत्वाचा जीआर आहे का हा? नाही। हा जीआर कुणाचा आलेला आहे? सामाजिक न्याय विभागाकडून हा जीआर आलेला आहे। महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे अजून जीआर आलेला नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। जीआर मध्ये सगळं दिलेलं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणे बाबतचा हा जीआर असणार आहे। आता जीआर तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी ठरणार आहेत लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहताय। आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की सरसकट सगळ्याला पैसे भेटायला पाहिजेत, 12वा 13वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना पण हप्ता भेटायला पाहिजे, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। बघा जीआर एकदम आपण छान स्वरूपात समजून सांगतो। बघा आपण ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला ते कुठं पाहायला मिळणार नाहीत, एकदम सोप्या भाषेत एकदम छान स्वरूपात मी तुम्हाला जीआर समजून सांगणार आहे। बघा या ठिकाणी तारीख, या ठिकाणी बघा सगळ्यात पहिली गोष्ट तारीख आहे 9 सप्टेंबर। लक्षात घ्या तारीख कोणती आहे? 9 सप्टेंबर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। आता या ठिकाणी बघा शासन निर्णय काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरता सन या ठिकाणी बघू शकता या दिलेला आहे सामाजिक सुरक्षा कल्याण, म्हणजे सामाजिक या ठिकाणी याच्यातून तुम्हाला जीआर भेटलेला आहे। अनुसूचित जमाती वगैरे या ठिकाणी यांच्यासाठी पहिल्यांदा हे पैसे या ठिकाणी भेटलेले आहेत। त्याला बघा वर्षाला या ठिकाणी बघा 3960 कोटी, वर्षासाठी बघा 3960 कोटी। त्यातले आता बघा लाडक्या बहिणीला किती भेटले ते तुम्हाला सांगणार आहे। चला तर एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे लाडक्या ताईंनो, तुम्ही एकदम सोप्या भाषेत तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत आहे। तर याच्यामध्ये बघा 3960 कोटी इतका मंजूर झालेला असतो त्यांना दरवर्षी, तर त्याच्यापैकी 344 कोटी .30 म्हणजे 344.30 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत। बघा लागतात आपल्याला किती
जवळजवळ 3750 म्हणजे 3750 कोटी रुपये लागतात जर पूर्ण आपल्याला वितरण चांगलं होत असेल तर. जवळजवळ 3700-3800 रुपये आपल्याला या ठिकाणी लागतात. त्या 3800 रुपयातला फक्त 344 कोटीचा तशी निधी मंजूर झालेला आहे. तो GR पहिला GR आलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईला वाटत असेल की बाबा खूप महत्वाची गोष्ट घडली आहे का, नाही, पण एक गोष्ट चांगली घडली आहे की GR आला. पहिला GR आला ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरा GR खूप मोठा असणार आहे. तो GR येणं खूप गरजेचं आहे. तो असणार आहे महिला व बाल विकास विभाग याच्यातर्फे एक GR यायचं बाकी आहे. तो GR आल्यानंतर तुम्हाला खरं कळेल की किती लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहे. कारण की आता तुम्ही म्हणाल की सर खूप छान स्वरूपाचं सांगितलं की बाबा फक्त 344 कोटी रुपये यावेळेस मंजूर झाले. मागच्या वेळेस किती मंजूर झाले हे पण तुम्हाला दाखवणार आहे लाडक्या ताईंनो. कारण की आपल्या या व्हिडिओमध्ये ट्रिक्स गुरु या चॅनलवर तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलं जातं आणि एकदम छान स्वरूपात तुम्हाला सगळी माहिती दिली जाते. तर बघा, तर लाडक्या ताईंनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. चला आता बघा, हे मागच्या वर्षीचं मागच्या वेळेचा मागच्या महिन्यातले GR बघा. या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये 3 GR आले होते. त्यातले आताशिक आपल्याकडे किती GR आला, एकच GR आलाय. तर मागच्या महिन्यामध्ये GR नंबर 1 आलता, त्याच्यामध्ये 2984 कोटी हा मेन GR कोणता आहे, 2984 कोटी म्हणजे 3000 रुपयाचा GR महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे यायला पाहिजे. हे ओपन कॅटेगरीसाठी असतो. तर याच्यासाठी बघा 3000 कोटी मंजूर झाले होते. आता बघा GR 2 नंबर, हा जो 2 नंबरचा GR आला ना तो आत्ताशिक आज GR आलेला आहे. तर मागच्या वेळेस किती मंजूर झाले बघा, 335 कोटी मागच्या वेळेस मंजूर झाले. आणि यावेळेस किती मंजूर झाले बघा, 344 कोटी. 344 कोटी म्हणलं तर आपण एक 10 कोटी या ठिकाणी रुपये वाढून भेटलेत. 10 कोटी रुपये वाढवून भेटलेले आहेत. आनंदाची बातमी तुम्हाला बघा. मागे पण एकदा लाडक्या ताईंना मी सांगितलं होतं, ज्या लाडक्या ताईंची पडताळणी सुरू आहे, पडताळणी झाल्यानंतर त्यांची या ठिकाणी याद्या अपडेट होणार आहेत. आणि याद्या अपडेट झाल्यानंतर जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव आलं तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. बघा, थोडा मंजूर GR जास्त झालेला आहे, पण आपल्याला मेन ज्यावेळेस GR येईल, महिला व बाल विकास विभागाचा मेन GR येईल, त्यावेळेस सगळं चित्र पूर्ण आपल्याला स्पष्ट होईल की खरंच 12वा ज्यांना हप्ता भेटला नाही, 13वा ज्यांना हप्ता भेटला नाही त्यांना हप्ता भेटणार आहे का नाही. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो महत्वाचा GR अजून बाकी आहे. आणि तिसरा GR आला तर बघा 410 कोटीचा. या ठिकाणी आदिवासी विभाग यांच्यातर्फे पण एक GR येत असतो, तो पण GR यायचा बाकी आहे. अजून 2 GR यायचे बाकी आहेत लाडक्या ताईंनो. काळजी करायची गरज नाहीये. पण एक गोष्ट चांगली घडली आहे की सुरुवात झाली, श्री गणेशा झालंय. हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं, कमीत कमी 10 दिवस अगोदर व्हायला पाहिजे होतं. ते आता सुरू झालेलं आहे. तर बघा लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. पण ठीक आहे बाबा, आता तुम्ही म्हणत असाल की सर 30 जुलैला पहिला GR आला, 31 जुलैला दुसरा GR आला, 4 ऑगस्टला तिसरा GR आला आणि 6 ऑगस्टला पैसे वाटप झाले. म्हणजे जवळजवळ बघा या ठिकाणी 7व्या दिवशी पैसे आले होते. म्हणजे आज जर 9 तारीख आहे, 9 आज सप्टेंबर आहे, 9 सप्टेंबर असं जर आपण पकडलं तर अजून 5-6 दिवसानंतर तुम्हाला वाटप सुरू होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो. तुम्हाला आता तारखा पण मी द्यायला सुरू झाले आणि मी सकाळी पण तुम्हाला सांगितलं तारीख फिक्स झालेली आहे. तर मला GR पण आलेला आहे. बघा, ज्या गोष्टी आपण अगोदर सांगतो बघा, मी आता GR तर संध्याकाळ आलाय, पण तुम्हाला मी सकाळीच लाडक्या ताईंनो खुशखबर दिली होती. तर सगळ्या लाडक्या ताईंना आता वाटलं का नाही, खरंच सगळ्यांना आता सगळ्यांना वाटत असेल की सर तुम्ही जे सांगतात ते एकदम खरं ठरतंय. ज्या लाडक्या ताईंना असं वाटतंय एकदा पटपट सर्वांनी लाईक करायचंय. खुशखबर तुम्हाला दिलेली आहे. इथेच थांबतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ज्या लाडक्या ताईंना माहित नसेल की हप्ता वाटप सुरू होणार आहे त्या ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. बरेच लाडक्या ताईंना वाटतं की हप्ता बंद झालाय, काय लाडकी बहीण बंद पडली की काय. असं काही झालं नाही लाडक्या ताईंनो, काळजी करायची गरज नाहीये. 100% तुम्हाला हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे. चला इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.